हा लहानपणापासून अब्राहम लिंकन क्रॅकपॉट म्हणजे एकीकडे तो कचकावून व्यायाम पण करायचा, दुसरीकडे ज्यांनी लहानपणी लिंकनला पाहिले त्यांनी लिहून ठेवले की ह्याला बघावं तेव्हा वाचत बसलेला, काही बघावं तेव्हा हा वाचत बसलेला, वाचन पण आणि व्यायाम पण. वयाच्या 8व्या 10व्या 12व्या वर्षाच्या आसपास त्यांनी दोनच प्रसंग आहेत, ते लिंकन घडवण्यामधले महत्वाचे प्रसंग आहेत. त्याचं लिंकनच्या पुढच्या सगळ्या वर्तणुकीवर परिणाम आहे. वडिलांचे लिंकनचं फारसं पटलं नाही खरं म्हणजे, पण आईशी, ही सावत्र तथाकथित सावत्र, या आईशी मात्र चांगलं पटलं, तिने सांभाळ चांगला केला. 8 वर्षाचा असताना त्यांनी बंदुकीने कोंबडी मारली. ती फडफड फडफड उडणारी कोंबडी, तिला बंदुकीची गोळी लागली, ती मरून पडली, ती तरफडत मरून पडली, रक्तबंबाळ. ते जे अब्राहम लिंकनच्या डोक्यात बसलं, ऍक्च्युली लिंकननी उरलेलं आयुष्यभर बंदूक हातात धरली नाही. देशाच्या एकात्मतेचं संरक्षण करायला त्याने रक्ताचे पाठ वाहिले, पण लिंकन वृत्तीने हिंसक नव्हता, त्यामुळे त्याला हा तोल सांभाळता आला. त्या 8व्या वर्षीच्या कोंबडीत आहे. आणि असाच 10-12 वर्षाचा असताना त्यांनी केव्हा तरी एकदा गुलामांचा व्यापार पाहिला, बाजार पाहिला. गुलामांच्या बाजारात भर चौकात निग्रोजना उभं केलेलं होतं विवस्त्र, आणि त्याच्यामध्ये चबुतऱ्यावर एक छोटी मुलगी उभी होती. आणि जो गोरा मालक वर्णन करतोय तो तिचं सगळं लैंगिक वर्णन करून सांगतोय की हिला जो गोरा विकत घेईल त्याचे खूप फायदे होतील. आणि त्या मुलीला सांगतोय वळून दाखव, चालून दाखव. जो मालक त्याची लिलाव होतोय हे दृश्य लिंकननी पाहिलं, ते त्याच्या मेंदूवर ठसलेलं होतं. गुलामी मानवतेच्या विरोधीच आहे, अमेरिकेतून ती गेली पाहिजे. त्यामुळे राष्ट्राची एकात्मता टिकवणे आणि गुलामी दूर करणे या क्रमाने प्राधान्य होतं. पुढे तर वारंवार लिंकननी सांगितलेलंच आहे की गुलामी घालवणे हे माझं पहिलं काम नाही, ती गेली पाहिजे असं माझं मत आहे. पण राष्ट्राध्यक्षा नात्याने, आणि आधी निवडणूक लढवताना, ती राष्ट्राध्यक्षाची लढवताना आणि त्याच्या आधी सिनेटरची सुद्धा लढवताना पुन्हा पुन्हा लिंकन सांगतोय की माझं पहिलं उद्दिष्ट देशाची एकात्मता टिकवणे हे आहे. पुढे ती देशाची एकात्मता टिकवण्याच्या स्ट्रॅटेजीतलं महत्वाचं पाऊल ठरेल की आता गुलामीच्या मुक्तीचा जाहीरनामा काढा. तो गृहयुद्धाच्या काळामध्ये ती गोष्ट आपण ऐकणार आहोत, ते त्यांनी निर्माण केलं.